नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? प्रसिद्ध खान क्वेस्ट हा जो काही लष्करी सराव आहे तो कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मंगोलिया देशाच्या अंतर्गत या ठिकाणी खान क्वेस्ट हा जो काही मिलिटरी एक्झरसाइज आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याच्या मागचं उद्दिष्ट काय ते लिहून घ्या. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांसाठी सैन्यांची क्षमता वाढवणे आणि सामरिक समन्वय साधणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक ए मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतामध्ये शाश्वत सागरी विकासासाठी कोणते बंदर एक आदर्श बंदर म्हणून उदयास आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. बरोबर, हे जे काही बंदर आहे हे एक आदर्श बंदर म्हणून या ठिकाणी उदयास आलेलं आहे. 2 पॉईंट्स ते लिहून घ्या. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मते या बंदराने कार्बन उत्सर्जनामध्ये लक्षणीय घट या ठिकाणी केलेली आहे, 45% केलेली आहे. तसेच हे बंदर नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी आणि हरित पायाभूत सुविधा म्हणजेच ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर याचा या ठिकाणी प्रभावीपणे वापर करत आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे या ठिकाणी भारतामध्ये शाश्वत सागरी विकासासाठी हे एक आदर्श बंदर म्हणून या ठिकाणी उदयास आलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे हे? तर तमिळनाडू राज्यामध्ये येतं. तमिळनाडू राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री C जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राजधानी चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाने विकसित केलेला नवीन सेन्सर पिण्याच्या पाण्यातील कोणत्या विषारी जड धातूचे अल्प प्रमाण शोधण्यासाठी वापरला जाणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिसे. काय? तर याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल लीड. बरोबर, लीड 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 म्हणजे मराठीमध्ये म्हणता येईल शिस. ठीक आहे, तर राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने विकसित केलेला नवीन सेन्सर पिण्याच्या पाण्यातील शिस या विषारी जड धातूचे अल्प प्रमाण शोधण्यासाठी वापरला जाणार आहे. पर्याय क्रमांक सी सिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी राजस्थानबद्दल बोलण्यात आलं तर राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये पीच ब्लॅक 2026 हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया देशाच्या अंतर्गत पीच ब्लॅक 2026 हा जो काही सराव आहे, हवाई सराव आहे, तो या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. हा सराव रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दल म्हणजेच काय, रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स राफ यांच्याद्वारे या ठिकाणी आयोजित केला जातो. याच्यामध्ये सहभागी देश कोणकोणते आहेत? तर आपला प्यारा भारत देश, अमेरिका, युनायटेड किंगडम, जपान, फ्रान्स, इंडोनेशिया, सिंगापूर, कॅनडा, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडसह एकूण 19 सहयोगी आणि भागीदार राष्ट्रांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. तर नाव आहे पीच ब्लॅक 2026 एक्झरसाइज आयोजित करण्यात येणार आहे ऑस्ट्रेलिया देशाच्या अंतर्गत. ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आहेत वर्तमानमध्ये अँथोनी अल्बानीज, राजधानी आहे कॅनबेरा, चलन वापरलं जातं या ठिकाणी ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्राप्त करणारा जगातील 5वा देश कोणता ठरला आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए
आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मग साधी गोष्ट आहे, अगोदरचे 4 देश कोणकोणते आहेत तर लिहून घ्या. अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायल या 4 देशाच्या नंतर या ठिकाणी बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्राप्त करणारा भारत हा 5व्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. या प्रणालीमुळे वातावरणाच्या आत आणि वातावरणाच्या बाहेर येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा हवेतच अचूक वेध घेऊन त्यांचा नाश करण्याची भारताची जी काही क्षमता आहे ती या ठिकाणी प्रूव्ह झालेली आहे, सिद्ध झालेली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे भारताने अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायल या मोजक्या देशांच्या उच्चभ्रू गटामध्ये स्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे. तर पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 प्रिक्स वर्साय 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराच्या यादीमध्ये भारतातील कोणत्या 2 विमानतळांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला होता. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 आणि पर्याय क्रमांक बी लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी म्हणजेच आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या दोन्ही एअरपोर्ट्सचा या दोन्ही विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे प्रतिष्ठित पुरस्काराच्या यादीमध्ये. कशाच्या? प्रिक्स वर्साय 2026 या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या यादीमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 6 100% हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून लिहून घ्या. फिफा विश्वचषक 2026 चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार कोण आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गीतिका तालुकदार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? गीतिका तालुकदार असं त्यांचं नाव आहे. लिहून घ्या. गीतिका तालुकदार अर्न्स स्पॉट ॲज इंडियाज ओनली फिमेल फोटो जर्नलिस्ट ॲट फिफा 2026. बरोबर, म्हणजेच फिफा विश्वचषक 2026 चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार ठरलेले आहेत. गीतिका तालुकदार असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे एखाद्या प्रथम महिलेबद्दल. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम महिला या ठिकाणी कामगिरी करत असतात, नियुक्त होत असतात, त्याच्यावरती चर्चा करूया. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट आस्था पुनिया. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रीतम राणी सिवाच. क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट शिवांगी सिंग. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतातील सैन्यातील पहिली महिला अधिकारी कॅप्टन हंसजा शर्मा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य बनलेली आहे सोराया अगाई. आणि फिफा विश्वचषक 2026 चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार ठरली आहे गीतिका तालुकदार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न अलीकडेच कोणता देश सोशल मीडिया वापरासाठी किमान वयोमर्यादा 15 वर्ष निश्चित करणारा पहिला अरब देश ठरलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर UAE हा देश या ठिकाणी सोशल मीडिया वापरासाठी किमान वयोमर्यादा 15 वर्ष निश्चित करणारा पहिला अरब देश या ठिकाणी ठरला आहे. UAE युनायटेड अरब एमिरेट्स. राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहन. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम. राजधानी आहे अबुधाबी. चलन वापरलं जातं दिरहम. पुढचा प्रश्न क्रमांक 8 अरबी समुद्रामध्ये नुकताच सापडलेला एप्रिस्टुरस ड्रोना हा जीव कोणत्या गटातील आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅट शार्क या कॅटेगरीमधील आहे. हा या ठिकाणी काय तर एप्रिस्टुरस ड्रोना हा जीव. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 चेन्नई येथील रजिस्ट्रारकडून कोणत्या राज्याच्या मालवी बटाट्याला मालवी पोटॅटोला हा जो काही बटाट्याचा प्रकार आहे याला भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग GI सर्टिफिकेशन प्रदान करण्यात आलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंदोरी मालवी पोटॅटो रिसिव्ज जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग. बरोबर, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जाता जाता मध्य प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल. राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 10
अलीकडेच आंतरराष्ट्रीय विधवा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23 जूनला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पॉईंट लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश काय? जगभरातील कोट्यवधी विधवा महिलांना भेडसावणारी गरिबी, सामाजिक कलंक, वारसा हक्कांची नाकारणी आणि हिंसा यासारख्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यांच्या मानवी हक्कांचे समर्थन करणे या उद्देशाने 23 जूनला दरवर्षी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस इंटरनॅशनल विडो डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. अंबुबाची मेळा काय? अंबुबाची मेळा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अंबुबाची नावाचा जो काही मेळा आहे, फेस्टिवल आहे, तो आसाम राज्याच्या अंतर्गत साजरा केला जात असतो. प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर हा अंबुबाची मेळा हा पूर्व भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी फेस्टिवलपैकी एक आहे. त्याच्यामुळे हा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. जाता जाता आसामबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, राजधानी दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, दिब्रू सैखवा, रायमोना, देहिंगपटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. शेवटचा प्रश्न, जून 2026 मध्ये कोणत्या देशातील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथे महर्षी सुश्रुतांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर युनायटेड किंगडम मधील स्कॉटलंड येथील एडिनबर्गच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्समध्ये महर्षी सुश्रुतांच्या 90 किलोग्राम वजनाच्या कांस्य पुतळ्याचे नुकतेच इनॉग्रेशन अनावरण करण्यात आलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सरिंदा नावाचं एक प्रोडक्ट आहे, एक पारंपरिक वाद्य आहे. तर या सरिंदाला नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. तर हे कोणत्या राज्याचे पारंपरिक वाद्य आहे? तमिळनाडू, बिहार, राजस्थान की मध्य प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.